स्ट्रायकर एंड वरती विचार आपण केला बॅटरचा तर नाग्या अर्थात दर्शन. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश वेगाचा बादशाह. चला पंच आपण देखील आता वा सज्ज. सायलेकरांच्या विरोधामध्ये कोण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आलाय डॉट. फुलटॉस फटका चांगला लॉंग अपला. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच एन सिंगल आणि एकच धाब्यानं खातं झालाय ओपन. ओम साई कदम पडा या टीमचा साई स्पोर्ट्स. ओके साई स्पोर्ट्स. ओहो बिगिट करायचा प्रयत्न हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली. झेल झालाय. मोठी विकेट झाली आहे. कॅरी शून्यावरती बाद. पंकज कदम पहिल्या मॅचला 6व्या नंबरला आणि आता युनाइट नंबर 3 ला मारलाय. त्याचा प्रभाव आता पडलाय. बॅट्समन रोहित मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. रोहित आला डावखरे हाताचा बॅटर. आता थोडस कन्फ्युजन होईल का गोलंदाजाचं. पाणी देखील गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकच नाहीयेत. खाली क्षेत्र निवडला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं संघाच्या टोटलचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती झाल्यात 5. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. रुपेशचं वेग या खेळाडूकडे या गोलंदाजाकडे गती फार आहे. त्याच गतीचा वापर सध्याच्या घडीला होत असताना इथे देखील फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन केला. रेस लागली आणि शेवटच्या क्षणाला काय तर चेंडू ही रेस जिंकला आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. लगातारचा दुसरा चौकार आला. 9 धावा. या बॉलवरती मोठा फटका आला तर एक चांगली टोटल उभी होईल पहिल्या षटकामध्ये. यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. इथे हवेत चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फंबल झालेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा झाला प्रयत्न. सिंगलला केला. डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला ना तर 11 धावा फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 11 धावा 1 विकेट 1 षटक कंप्लीट. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. द्यायची ना आपण. जो स्लो संघ खेळेल त्यांना पॅनल्टी. खेळा अखेर रात्रभर घ्या पॅनल्टी. 11 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. हो यावेळेस कलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना राकेशचं
12 धावा फलकावरती आहेत. चला वेळ मांडवत संघ आपण खूप उशीर करताय. तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक आवाज मैदानातून आला आता जसं की ढाई चालू आहे. पहिले तेच म्हणायचे ढाई आले की नुसता बुंदात मारा करायचा घेतलाय. नुसता बुंद जोडी तो. 13 धावा फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल पाठवलेला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ओहो इथे चांगला बॉल फटका देखील लाजवाब आहे. तिथे क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं होत असताना एकच आली आहे. 3 चेंडूवरती 3 आल्यात सिंगल आणि संघाची टोटलचा विचार केला तर 14 धावा फलकावरती. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ मांडवत क्रिकेट टीम छोटू सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण त्याला पाहतोय. निलेश आमचे कॅमेरामॅन सध्याच्या घडीला चांगलेच कॅमेरा वर्किंग करतात. बिगिट करायचा प्रयत्न हवेत डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आणि आता इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद. वाट कॉट. जबरदस्त. पहिल्या मॅचचा विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट एससी रक्षकाच्या भूमिकेत होते. डायरेक्ट पुढे घेतला पण त्याच्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना राकेश चौदा धावा फलकावरती बॅटर अमोल. डॉट बॉल इथे देखील आलाय. काय गोलंदाजी झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 5 बॉल धावा 3च केल्यात खर्च. एक महत्वाची विकेट देखील आली आहे. आता दीपकला संधी मिळाली पाहिजे की सूरज ते पाहणं गरजेचं आहे. इथं थांबवलं दर्शन. निलेश आलाय छोटा खेळाडू. षटक इथे कंप्लीट होईल. हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती राकेश कंटे. पहिला चेंडू बिग हिट केलाय आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती राकेशला ठोकलाय षटकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती. मागच्या षटकात धाव स्कोरबोर्ड थोडस कासवाच्या गतीने चालत होतं परंतु दर्शन फलंदाजी मार्कवरती आला आणि आल्या आल्या पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला. पुढील चेंडू राकेशचा दर्शनसाठी.
पुन्हा एकदा बॉल हवेत, लगातारचा दुसरा ठोकलाय दर्शन षटकार. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये दर्शन कदम. राकेश वरती आक्रमण चढवलंय, लगातारचा दुसरा. धावसंख्या 26 या आकड्यावरती. वीस आकड्यावरती. दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेत राकेशने. दोन्ही चेंडूवरती आक्रमण चढवलंय दर्शन. पाहूया तिसरा षटकार येईल का. पुन्हा एकदा बॉल हवेत आणि लगातारचा तिसरा ठोकलाय षटकार. फलंदाजाचं नाव आहे दर्शन कदम. अप्रतिम अशी फलंदाजी. लगातारचा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 3 चेंडू 32 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी. महाराज रुपेश राकेश वरती. पाहूयात पुढील चेंडू राकेशचा दर्शनसाठी. एकदा बॉल हवेत, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि झेल झालाय. मोठा मासा लागलाय गलाला दर्शन तंबूच्या आसऱ्याला. आता फलंदाजी मार्कवरती सूरज पडवल. 555. मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, परंतु या मॅचचा हिरो बनेल का ते पाहिजे. आतापर्यंत राकेशने 4 चेंडू टाकले, 3 षटकार, त्याच्यानंतर विकेट. दर्शनची 32 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. पुढील चेंडू नवीन बॅटर सूरज पडवल. सूरज सुद्धा आक्रमण करतोय. पहिला चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. सूरज चाललाय हा षटकार. आता सूरज सुद्धा आक्रमकतेत पाहायला मिळतोय. सूरज पडवल यांचा वार. धावसंख्या 38 अंकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. राकेशवरती खूप सारे आक्रमण चढवलंय याआधी दर्शननं, त्याच्यानंतर सूरज फलंदाज. पाहूयात पुढील चेंडू राकेशचा सूरजसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि तिथे एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 या आकड्यावरती. खूप मागडं षटक ठरतंय ते राकेशचं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात पुढील चेंडू. बॉल वाईट. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. 40 धावा स्कोअरबोर्डवरती कदमपाडा संघाच्या. पहिला चेंडू वाईट आलाय प्रसादचा. फलंदाजी मार्कवरती सूरज.
थर्ड अंपायर रेफर केलाय. ऑन द लाईन बॉल आहे. लाईनच्या वरती आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजी मार्कवरती सूरज पडवल. बॉल हवेत. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. फ्री हिट वरती सूरज पडवलने केलं आक्रमण. बॉल जातो सीमा रेषेच्या बाहेर. इंस्टाग्रामला रील पडतील भावांनो उद्या सकाळी. सत्तेचाळीस धावा स्कोअरबोर्ड वरती. अप्रतिम अशी फलंदाजी सूरज करतोय. पंच बोलतात आणि सांगतात हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 48. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय सूरज. क्षेत्ररक्षकाकडनं घडली चुकी आणि बाईची धाव. एकोणपन्नास धावा स्कोअरबोर्ड वरती. या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. फलंदाजी मार्कवरती अमोल पवार. नाश्तांगीरती सूरज. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव या चेंडूवरती. सूरज स्वतःकडे स्ट्राईक टेबलला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा. 3 गडी बाद आणि अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. फलंदाजी मार्कवरती सूरज पडवल अप्रतिम अशी फलंदाजी करतोय. पाहूयात प्रसादचा पुढील चेंडू सूरज साठी. बॅटची कडा तिथे डायरेक्ट हिट असतं तर फलंदाज अजूनही दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाता पाता 2 धावा कंप्लीट. अप्रतिम असं कॉलिंग. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी. स्कोअरबोर्ड वरती 52 धावा लागल्यात. सूरज पडोल वैयक्तिक 6 चेंडू 15 धावा खेळतोय. अप्रतिमाची फलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू आहे अवांतर. इट्स अ वाईट. स्कोअरबोर्डवरती 53 धावा. पुढील चेंडू प्रसादचा. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाता पाता सुंदररित्या 2 धावा कंप्लीट. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय सूरज. आपल्या संघासाठी संकट मोचकाची भूमिका निभावत असताना शेवटचा चेंडू या षटकातील. 55 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. सूरजला अप्रतिम अशी फलंदाजी. सूरज पंकज बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर दर्शन सुद्धा तंबूच्या आसऱ्याला माघारी. परंतु संकट मोचकाची भूमिका सूरज पडवल यांनी निभावली कदमपाडा संघासाठी.
मध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत या मॅच मध्ये. खेळाच्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाने 55 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आणि 56 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करणं अनिवार्य आहे आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही 3 षटकं इथे कव्हर करू शकले नाही तर 38 सेकंडच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची सर्वांनी नोंद घ्या. टाइम काउंट या ठिकाणी आम्ही स्टार्ट करणार आहोत. बरोबर आता स्थानिक वेळ 4:20 ऑलरेडी झाले आहेत. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका, फिल्डिंग सेट करा, कारण की आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचे. बॅड लाईटचा अपील चालणार नाहीये. शेवटची विनंती असेल आणि यापुढे कॉलिंग दिले जाणार नाहीये. बरोबर तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कव्हर करावे लागतील, अन्यथा 38च्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. चला सलामीची जोडी, ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की आधीच खूप उशीर झाला. आता मात्र कोणत्या उशीर नको. चला खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये 2 टीमला आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना एका साईडला मांडवत आणि त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स कदमपाडा, 2 संघांच्या दरम्यान इन ऍक्शन मध्ये आपण टीमला पाहतोय. खूप चांगली मॅच आपल्या भेटीला येत आहे. ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले आणि सध्या ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये दाखल झालेत. महेश वाघ सर असतील, विलास पवार सर असतील. गेले 4 दिवस म्हणजे आजचा धरून 4 दिवस योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला. कोणत्याही खेळाडू अन्याय होऊ दिलं नाही. ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं या स्पर्धेवर. असे 2 पंच, त्याचबरोबरीने 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ही 7 स्टार वाहिनी म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण सातत्याने 4 दिवस या स्पर्धेमध्ये पाहतो. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट मान्यवर देखील भरपूर VIP डाईव्हवर पाहतोय आणि या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेताना त्यांचं देखील खऱ्या अर्थाने पाहिलं तर मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आले आणि चला पुन्हा एकदा गेम इज ऑन. पहिलाच बॉल समोर केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल इथे इक्वली जाईल. प्रारंभ आणि शुभारंभ होताना तो मात्र मॅचचा आणि सध्या टीमचा पाहतोय मांडवत या संघाचं. 56 धावांचं लक्ष्य इथे गाठायचे मॅच मध्ये घडेल का, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल, कारण की मॅच महत्वाची आहे. दोन्ही टीमला एकाला रोखणं महत्वाचं आहे, एकाला ठोकणं रन्स महत्वाचे आहेत. काय घडेल. पुढील बॉल पंकज बॉलिंग ट्रॅकवर. हो अगदी तेज रफ्तार गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण पंकजला पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल, कारण की 4 षटकांची मॅच आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर चांगली अशी बॅटिंग देखील आपण साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची पाहिली आहे. खेळाच्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांमध्ये तब्बल 55 धावा जोडल्या गेल्यात. व्हॉट अ बॅटिंग. पुढील बॉल. हो इथे लाईन चेक करावी लागेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धावसंख्या आता 1ने पुढे सरकली. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली इथे सुरुवात म्हणायला देखील हरकत नाही गोलंदाजी करत असताना टीमची, म्हणजेच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची. चांगलं मॅच आपल्या भेटीला आले. पुढील बॉल ऑन साइडला वळवला. डीप फाईन लेग आणि इथे पकडला जेल. चुकी नाहीये आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जातं. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम मांडवत या संघाला. रुपेश बॅक टू द डगआउट.
चला जास्तीचा वेळ घेऊ नका. मैदानामध्ये एंटर व्हा. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ आणि त्यांच्या विपक्ष मांडवा संघ. काय गडे मॅच मध्ये हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असे. 56 धावांचं लक्ष गाठायचे. सध्या बॅटिंग मार्कवर मात्र बॅटर रुपेश या खेळाडूने आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर आता न्यू बॅटर रमेश. एका अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच 3 खेळाडू एका राशीचे मैदानामध्ये दाखल झालेत मांडवा त्या संघाकडनं. चला चला पुढील बॉल. 56 धावा टार्गेट. ओहो यावेळेस सफळ झाला होता आधीच आणि त्यावर फुलटास बॉल आक्रमण चढवलाय. बॉलला पाठवून दिले डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय चौकार. आठ धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 6 रन्स आता सध्याच्या घडीला टीमच्या टोटल मध्ये ऍड झाले. एका विकेटच्या मोबदला रुपेश या खेळाडूने आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर थोडस इथे माइंड सेट ठेवलं फलंदाज रमेश, जो मात्र मैदानामध्ये न्यू बॅटर एंटर झालाय आणि पहिल्या बॉलवर खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चौकार जो मात्र वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. थोडस सुटकेचा श्वास सोडताना जे मात्र मांडवा त्या संघाला पाहतो या मॅच मध्ये. काय घडेल अजून या खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की 20 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता असेल. 15.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल बॅटिंग करत असणाऱ्या टीम मांडवा त्या संघाला. चांगली भागीदारी इथे रचणं तितकंच महत्वाचं राहील. एका साईडला साई स्पोर्ट्स कदमपाडा च्या विपक्ष मांडवा. चला जास्तीचा वेळ होत आहे. घाई करणं अपेक्षित राहील. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. 4 षटकांची मॅच. 56 धावांचं लक्ष. काय घडेल पुढील बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पंकज झालाय. ओहो सरळ बॅटने बॅक टू द बॉल फटका केला. एक्झिक्यूट केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि कॉलिंग खूप चांगलं होतं. तोपर्यंत एक सिंगल इक्वडली गेली. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 5 बॉल फेस झालेत आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. चला जास्त वेळ घेत आहेत फिल्डिंग करणारी टीम, कारण की अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचे. बॅड लाईटचा अपील चालणार नाहीये. जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. शेवटचा बॉल. ओहो बॅकफुटवर जबरदस्त इनफिल्डला भेदून बॉलला स्वीपर कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. त्याचाच पुरेपूर फायदा घेतलाय. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतोय सीमारेषेची सफर. हालाय चौकार. झालाय समाप्त. धावसंख्या 11 म्हणजे डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाले. 11 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात सध्या 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असणाऱ्या मांडवा त्या संघाला काय घडेल आता मात्र नक्की. 18 बॉल 45 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं फर्स्ट सेकंड पहिलं ओव्हर इथे कंप्लीट झालं. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये आणि आता P1 चं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. क्रमांक 2च्या षटकाला होईल सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये गोलंदाज आता आदेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं. तर जास्तीचा वेळ घेतात गोलंदाज. जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. पुढील बॉल आदेश. आदेशचा पहिलाच बॉल ऑन साइडला बोलवला. डीप मध्ये ट्रॅव्हल केले. वॅकंड एरिया मध्ये बॉल इथे मात्र पाठवून दिले. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. आधीच सफल झाला. त्यानंतर क्रॉस बॅटे स्ट्रोक केला. वॅकंड एरिया निवडली. निर्जल स्थळी देखील बॉल पडला होता. त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला. आदेश या गोलंदाजावर आक्रमण चढवताना पाहिलं रमेश फलंदाजाला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. स्पीडअप करा, स्पीडअप करा. घाई करणं अपेक्षित राहील.
चला मित्रांनो, घाई करणं अपेक्षित राहील, सातत्याने सूचना द्यायला लावू नका विनंती आहे. पुढील बॉल आदेश बॉलिंग ट्रॅकवर. स्विजिटचा फटका केलायचा होता, बॅटने बॉलचा संपर्क नाहीये, त्याच अनुषंगाने पायावरती जाऊन बॉल आदळतो. एक सिंगल इक्वली जाईल. चांगलं जजमेंट होतं क्षेत्ररक्षकांचं. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना मांडवत या संघाची पाहतोय. चला, जास्तीचा वेळ घेत आहेत आदेश बॉलिंग ट्रॅकवर. क्रमांक 2चं षटक. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, इथे दोन्ही आज समांतर असतील. ऑफ स्टंपला सोडून जाणार हा बॉल. यावेळी एक्स्ट्राची एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 56 धावांचा पाठलाग करायचे. सध्या चांगली इथे स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टीमला पाहतोय अजून 39 धावांची आवश्यकता असेल. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका आदेश, सातत्याने विनंती करतोय तुम्हाला. हो, बाटची आतली कडा, बॉल पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षणाचं चांगलं काम केलंय. चांगलं कमबॅक जे म्हणतात आदेश याचं देखील पाहतोय, कारण की पहिला बॉलवर चौकार वसूल केला होता बाटने, त्यानंतर कमबॅक करायचं होतं. खूप चांगलं कमबॅक करताना देखील आपण जे म्हणतात गोलंदाज आदेशला पाहतोय. चला, पुढील बॉल असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आदेशला पाहतोय. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुढील बॉल. हो, आडव्या बॅटने फोर्स करायचं होतं, बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल होता. बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आदेश याची देखील भरपूर चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. क्रमांक 2च्या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये देखील खूप चेंजेस करताना सातत्याने पाहतोय, परंतु थोडंसं मित्रांनो सहकार्य करा, कारण की आपल्याला भरपूर अजून एक सामना कव्हर करायचे. बॅड लाईट फील चालणार नाही. पुढील बॉल ओव्हर द विकेट आदेश याचा. ओहो, इथे बॅटकॅट साठी देऊन असेल. योग्य तो डिसिजन पंच देत असतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धावसंख्या 17 या आकड्यावर 1.5 बॉल चा खेळ समाप्त झालाय. 13 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये जिंकण्यासाठी घडेल काय? 13 बॉल 39 धावा. एका साईडला मांडवा संघ, एका साईडला साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. अल्पेश थोडस वेत येताना जे म्हणतात गोलंदाज अल्पेशला पाहतोय. आदेश असेल, आदेश माफ करा, आदेश पवार असेल. ओहो, आडव्या बॅटने फोर्स केला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या समालोचक कक्षाला सलामी देणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला, जास्तीचा वेळ घेतायत. अजूनही आपल्याला एक सामना कव्हर करायचे. आतापर्यंत तुम्ही 2 ओव्हर साठी 12 मिनिटे खर्च केलेत, तर विनंती असेल की 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल. टीम मीटिंग घेऊ नका. जास्तीचा वेळ खर्च करताना आपण गोलंदाजी करणार टीमला पाहतोय, म्हणजेच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला. मागील मॅच मध्ये देखील असं काही चित्र तुमच्याकडनं पाहायला मिळालं होतं, परंतु या मॅच मध्ये असं काही होणार नाहीये. याची दक्षता तुम्ही स्वतः घ्या, कारण की अजूनही आपल्याला सामना एक कव्हर करायचे. 12 बॉल 33 धावांची आवश्यकता. 23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. काय घडेल मॅच मध्ये? शॉर्ट बॉल हुक केलंय. इथे पाहिलं तर 6 धावा बुक केलंय. बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषे पार. षटकार. धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलवर सँडी आला, मात्र आसमान दाखवताना बॅटर रमेशने चांगली संघर्षमय खेळी सध्याच्या घडीला करताना आपण मांडव त्या संघाकडनं रमेश आणि राकेशला पाहतो. एक चांगली भागीदारी बिल्डअप करतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केलाय. फटका बसला. मिस्टामिक स्ट्रोक. विकेट. विकेटची संधी आणि विकेट प्राप्त केली. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीमला लागतोय मांडव त्या संघाला. रमेश बॅक टू द आउट मध्ये.
धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 लॉस ऑफ 2 विकेट आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता असेल. 10 बॉल आणि 27 धावा. विशाल पाटोले न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. 10 बॉल 27 धावा. एकाला रोखणं महत्वाचं राहील, एकाला ठोकणं महत्वाचं राहील. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यात 2.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 56 धावांचा पाठलाग करताना 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुढील बॉल सँडीचा बॉल. सलमान द्यायचा प्रयत्न, पंच केलाय आणि इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाकडे थोडी चूक झाली, प्लंबर झाला. कॅच थोडं कठीण होतं, टायमिंग स्ट्रोक देखील होतं, परंतु कॅच पकडू शकले नाही. 9 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला जास्तीचा वेळ घेत आहेत. आता मात्र 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 बॉल इथे कव्हर करायचे. ओहो, आडव्या बॅटने फोर्स केला, ऑन साइडला वळवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. एक टप्पा घेत मुसंडी मारून काउफेस ला बॉल क्लिअर होईल आणि जाऊन विसावेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हालाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले ती मात्र 34 या आकड्यावर. नो बॉल. नो बॉल असेल, पंचांचा इशारा येतोय. फ्री हिटचा असेल, उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल, फ्री हिट. 8 बॉल आणि 21 धावांचं समीकरण. आडवा बॅटने वळवला, टर्न केले, खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. धाब्यांची आवश्यकता. काय घडेल? सध्या 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खूप चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला हे 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करायची. अजूनही 17 धाब्यांची आवश्यकता असेल. 7 बॉल शिल्लक असतील. पुढील बॉल, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आक्रमकता स्वीकार केले आणि नक्कीच या बॉलला देखील पाठवून दिला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय क्रुशियल मोमेंटला भव्य षटकार. आडव्या बॅटचा कड वापरार बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, सो प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. थोडस सहकार्य करा. क्रिकेटमध्ये थोडं वेळेला महत्व द्या. 6 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल 11. 56 धावांचा पाठलाग करायचा होता. खूप चांगली बॅटिंग देखील करताना आपण बॅटर्सला पाहिलं. सध्याच्या करावं लागलं. आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय. आतापर्यंत 10 बॉल आणि 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. व्हॉट अ बॅटिंग. पुढील बॉल, षटक क्रमांक 4. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, वळवला, टर्न केले, पंकज होतो, त्याच्याकडे मिस्टेक झाले. बॅकअप साठी सूरज आला. त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. काय घडतंय मैदानामध्ये? 3री धाव पूर्ण होईल का? डायरेक्ट हिट आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता मात्र रन्स कुठूनही येणं महत्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने ही धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला, परंतु यश प्राप्त झाले नाहीये. सध्या मॅच मध्ये आता 5 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल. एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकते साई स्पोर्ट्स कदमपाडा हा संघ. एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये परिपक्वपणे कमबॅक करू शकते मांडवा संघ.
दोन संघांनी पाहिलेलं स्वप्न आज मात्र रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये कोणाचं स्वप्न दाखल होईल. लढताय झुंजताय, परंतु आज मात्र 5 बॉल एकाला रोखणं महत्वाचं आहे आणि एकाला तेच रन चेस करणं महत्वाचं आहे. 5 बॉल 9 धावांचा महासंग्राम. टीमच्या टोटल मध्ये 47. चला जास्तीचा वेळ घेतायत, जास्तीचा वेळ घेतायत. चला 5 बॉल 9 धावा, 5 बॉल 9 धावा, 9 रन्स, 5 बॉल. ओहो, आक्रमण, उंची जास्त, अंतर पाहणं गरजेचं राहील. क्रुशल मोमेंटला टिपलाय झेल. काय मॅच रंगते, काय सेलिब्रेशन, आनंद आनंद आनंदाचा देऊन जाणार हा कॅच साई स्पोर्ट्स कदमपाडा संघाला. आता मात्र काय घडलं मॅच मध्ये, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होईल का? आता 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. 56 धावांचा पाठलाग करायची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली होती 47 या आकड्यावर. 56 धावांची गरज असताना आणि आता मॅचचं समीकरण पाहिलं तर 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सध्या वाटलं होतं एखादा षटकार येईल, क्षमता होती, परंतु मॅचची प्राइज विकेट देखील आले. सध्या आपण पाहतोय सोनगावकर चषक, स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक. रघुनाथ बाबा यांच्या आठवणींना चालना देणारी ही स्पर्धा. दिवस क्रमांक 4 आणि आता 4 बॉल 9 धावा, 47 रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. धक्का चौथा बसला बॅटिंग टीम. राकेश एकटा खिंड लढत होता आपल्या संघासाठी, परंतु आता मात्र हा सामना सोडलाय. तीन षटक कंप्लीट केलेली आहेत योग्य रीत्याने. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. 13 मिनिटांमध्ये 3 षटक कव्हर झाली होती, परंतु चौथ्या षटकाचा आपण टाइम वॉच बंद करतो सर. ओके, चला जास्तीचा वेळ घेऊ नका. घेऊ नका, अजूनही सामना कव्हर करायचे मित्रांनो, थोडस सहकार्य करा प्लीज. मित्रांनो थोडस सहकार्य करा. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच महत्वाची आहे हे देखील जाणलंय, परंतु थोडं सहकार्य करा. अजूनही सामना खेळवायचे, नाहीतर अन्यथा ओव्हर कमी केल्या जातील पुढच्या सामन्यात. ओहो, इथे काय घडलंय? आलाय हा डॉट बॉल. काय चाललं असेल मनामध्ये राकेशच्या, ज्याने मात्र हा सामना एकतर्फी आणला होता, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परिवर्तन करताना आपण साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला पाहिलं. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 बॉल आणि आता 9 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक होईल, आशेचं किरण जागृत होईल बॅटिंग करणार टीम मांडवत या संघासाठी. ओ, सरळ बॅटने प्रहार केलाय लोंगा क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक एक सिंगल. टीप मध्ये चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाहीये. मॅच मध्ये मोमेंटला एक जो मात्र झेल टिपला गेला, त्याच झेलच्या जोरावर आता मात्र सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवताना आपण साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला पाहतोय. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा राहील. या बॉलवर निर्णायक बॉल असेल, कारण की या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करू शकतो मांडवत हा संघ. परंतु जर एखादा डॉट बॉल आला तर कमबॅक करू शकतो साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर 128 प्रेक्षक ऑनलाईन जोडले जातात आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅच महत्वाची आहे. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. ओहो, काय घडलंय या मॅच मध्ये? क्रुशल मोमेंटला विकेट टिपली, विकेट सॅक्रिफाईस केली राकेश या खेळाडूने. आणि त्याच नंतर हा सामन्याचं चित्र आपल्याला पलटताना पाहिलं. पुन्हा एकदा खेचून आणलाय हा सामना साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाने. आता या मॅचचं जर आपण चित्र पाहिलं तर 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. 1 बॉल 7 धावा चेस होताना देखील आपण पाहिल्या आहेत आणि 3 बॉल 1 धाव डिफेंड होताना देखील पाहिलं आहे.
पल में राजा पल में भिकारी बनाने वाला क्रिकेट. आणि आज मात्र हा क्रिकेटचा कुरुक्षेत्र इथे रंगतोय म्हणजे स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2025 मध्ये. 1 बॉल 7 धावा. चला कोणता चेंडू अवांतर इथे फेस केला नाही तर नक्कीच साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ इथे जिंकू शकतो. एखादा डॉट बॉल आला तर थोडस इथे आशेचा किरण जागृत होऊ शकतो मांडवा संघासाठी. हो 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 यावेळेस काय सामना रंगला होता. व्हॉट अ मॅच. चला जास्तीचा वेळ घेत नाही. पुढील मॅच साठी म्हणजे अपकमिंग टुर्नामेंट साठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ते मात्र मांडवा त्या संघाला. चला कॅप्टन या आणि मॅन ऑफ द मॅच दर्शन याने 8 बॉल आणि 21 धावा ची खेळी केली. तो दर्शन तर तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो. कॅप्टन या. कदमपाडा संघ या. लगेचच कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळ कमी आहे. वेळ वाचवणं महत्वाचं आहे.